भोलेपणा सोडा, स्मार्ट बना. सर्व लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील. इंट्रोडक्शन. भोळेपणा आणि स्मार्टनेस फरक समजून घ्या. तुम्ही अजून लोकांवर सहज विश्वास ठेवता का? तुम्ही सगळ्यांशी बोलताना नेहमी हो म्हणता का? किंवा लोक तुमचा फायदा घेत आहेत पण तुम्हाला ते लक्षात येत नाही? भोळेपणा हा तुमचं मोठं नुकसान करू शकतो. मित्रांचा फायदा, ऑफिसमध्ये तुमचं काम ओळखलं न जाणं, इतर लोकांकडून गैरवर्तन सहन करणं. आज मी तुला सांगणार आहे कसं भोळेपणा सोडायचा, स्मार्ट व्हायचं आणि लोकांचा आदर मिळवायचा. भाग 1. भोळेपणा ओळखा. आयडेंटिटी नेव्हिटी. भोळेपणाचा अर्थ. भोळेपणा म्हणजे लोकांवर अनावश्यक विश्वास ठेवणं, विचार न करता काम करणं आणि स्वतःची हानी होऊ देणं. सिंपल उदाहरणे. मित्र नेहमी पैसे मागतो, परत करत नाही. ऑफिसमध्ये सगळ्यांना मदत करता पण बॉसला तुमचं योगदान दिसत नाही. एखादं कॉलेज प्रोजेक्टवर तुमच्या सगळं टाकतात पण क्रेडिट घेत नाही. सायन्स बँकिंग रिसर्च म्हणते की भोळेपणाचा फायदा लोक सहज घेतात कारण ते समजतात की दुसरा व्यक्ती सहज विश्वास करतो. स्मार्ट लोक लोकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवतात आणि त्यांचा फायदा टाळतात. भोळेपण ओळखणं म्हणजे पहिलं पाऊल. भाग 2. स्मार्ट मनाची सवय. स्वतःला समजून घ्या. तुमची ताकद आणि कमकुवत बाजू ओळखा. लोकांचा फायदा कोण घेऊ शकतं हे समजून घ्या. नकार म्हणायला शिका. नाही म्हणायला भीती नको. उदाहरणार्थ, मित्र दरवेळेस पैसे मागतोय, तुम्ही नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणालात. निरपेक्ष विचार करा. निर्णय घेताना फक्त भावना न वापरता लॉजिक वापरा. उदाहरणार्थ, कोणी तुम्हाला काही ऑफर दिली पण फायदा हानी यावर विचार करा. भावनिक बुद्धिमत्ता. आपल्या भावना ओळखून निर्णय घ्या. इतरांच्या भावनांवर अवलंबून राहू नका. भाग 3. लोकांचा आदर मिळवण्यासाठी स्मार्ट वागणूक. स्मार्ट बिहेवियर टू गेन रिस्पेक्ट. बोलण्यात आत्मविश्वास ठेवा. बोलताना थोडा पॉज ठेवा. घाई न करता विचार करा. लोकांना वाटायला हवं की तुमचं मत महत्त्वाचं आहे. शब्दांची ताकद. मी सांगतोय ऐवजी माझे मत असे म्हणालात तर लोक ऐकतात. जास्त टोकाचे शब्द टाळा. शांत पण ठाम बोला. ड्रेस आणि बॉडी लँग्वेज. फक्त कपडे नव्हे, बॉडी पॉझिटिव्ह आणि सिटिंग पोझिशन महत्त्वाची आहे. सीधा उभे राहा. डोळ्यात डोळा ठेवा. हात जास्त हलवू नका. अतिमदत टाळा. सर्व काही करण्याची गरज नाही. लोक जेवढा आदर करतात तेवढंच स्वतःची मर्यादा ठेवा. भाग 4. इंटेलिजंट डिसिजन मेकिंग. वेगवेगळे ऑप्शन पहा. एकदम हो म्हणू नका. प्रत्येक गोष्ट तपासा. रिस्क ॲनालिसिस करा. फायदा आणि नुकसान याची यादी करा. उदाहरणार्थ, मित्राने काही सांगितलं तर विचार करा त्याचा फायदा आणि हानी काय आहे. लांब पल्ल्याचा विचार करा. काही निर्णय लगेच फायदेशीर वाटतात पण दीर्घकालीन नुकसान करतात. अनुभवातून शिका. पूर्वी चुकीचे निर्णय आठवा आणि त्यातून शिकून पुढे जा. भाग 5. सोशल स्ट्रॅटेजीज. सही लोकांसोबत वेळ घाला. जिथे तुमची कदर होईल तिथे राहा. नकारात्मक लोक टाळा. नेटवर्किंग. फक्त मित्र नव्हे, मेंटॉर्स आणि सिनियर लोकांशी कनेक्ट व्हा. कम्युनिकेशन स्किल्स. लोकांना तुमच्या बोलण्यात रस वाटावा. शॉर्ट, क्लिअर आणि पॉवरफुल बोलण्याची सवय लावा. भाग 6. माइंडसेट बदला. भोळेपणाला परवानगी देऊ नका. स्वतःची मर्यादा ठरवा. स्मार्टनेस ही सवय आहे. रोज थोडा वेळ स्वतःवर नियंत्रणावर व्ह्यू करा. सतत शिका आणि सुधारणा करा. नवीन स्किल, लॉजिक, स्ट्रॅटर्जी शिकून स्वतःला अपडेट ठेवा. आता तुम्ही ठरवा, भोळेपणा कायमचा सोडायचा की लोकांचा आदर मिळवायचा. प्रत्येक निर्णय विचार करून घ्या. लोकांना नाही म्हणायला शिका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्मार्ट बनवा.
तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. आजपासून सुरुवात करा आणि पहा, लोक तुमच्याकडे वेगळ्या डोळ्यांनी पाहू लागतील. भाग 8. रिअल लाईफ उदाहरणे. स्मार्टी शिकण्यासाठी रिअल लाईफ स्टोरीज खूप मदत करतात. उदाहरणार्थ 1. ऑफिसमधील सिच्युएशन. अमित नेहमी सगळ्यांना मदत करतो, पण त्याचे सहकारी त्याचा फायदा घेतात. बॉसला अमितचं काम नीट दिसत नाही. स्मार्ट अप्रोच. अमितने ठरवलं की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये फक्त त्याचा योगदानाची नोंद ठेवेल, वेळेनुसार मदत करेल आणि गरज नसल्यास नाही म्हणेल. परिणाम, सहकारी त्याचा आदर करू लागले, बॉसला अमित दिसायला लागला आणि त्याला प्रमोशन मिळाले. उदाहरणार्थ 2. मित्रांमध्ये फायदा घेणारी सिच्युएशन. स्नेहा नेहमी पैशाची मदत करते, पण मित्र कधीही परत करत नाही. स्मार्ट अप्रोच. स्नेहाने ठरवलं की फक्त विश्वासार्ह मित्रांना मदत करेल, उधारी न देण्याचा नियम ठेवेल. परिणाम, मित्रांना नादर वाढला आणि स्नेहा स्वतःची आर्थिक सुरक्षा राखू शकली. उदाहरणार्थ 3. विद्यार्थी जीवन. वर्गमित्र परीक्षेसाठी नोट्स मागतात, पण स्वतः काही शेअर करत नाही. स्मार्ट अप्रोच. नोट्स शेअर करण्याआधी काही अटी ठेवल्या किंवा ऑनलाईन ग्रुप तयार केला जिथे प्रत्येकजण योगदान करतो. परिणाम, नोट्स व्यवस्थित मिळाल्या, सगळ्यांनी मेहनत केली आणि स्नेह कायम राहिला. शिका. प्रत्येक सिच्युएशनमध्ये मर्यादा ठरवणे प्लस लॉजिक वापरणे आवश्यक आहे. भाग 9. स्मार्ट संवाद कौशल्य. स्मार्ट कम्युनिकेशन स्किल. बोलताना स्ट्रॅटर्जी वापरा. शॉर्ट पॉवरफुल वाक्य वापरा. उदाहरणार्थ, माझ्या मते हा पर्याय चांगला आहे ऐवजी हा पर्याय फायदेशीर आहे, कारण ऐकणे महत्त्वाचे आहे. लोकांना बोलू द्या, पण नंतर विचार करून उत्तर द्या. यामुळे तुमची इंटेलिजन्स दिसते आणि लोक आदर करतात. बॉडी लँग्वेज. उभे राहताना पाय आणि हात योग्य ठेवा. डोळ्यात डोळे ठेवा, पण अत्याधिक ताकद दाखवू नका. इमोशनल कंट्रोल. राग, निराशा, घाबरलेपणा कमी करा. शांतपणे निर्णय घेणारा व्यक्ती लोकांमध्ये आकर्षक वाटतो. भाग 10. स्मार्ट आर्थिक निर्णय. स्मार्ट फायनान्शियल डिसिजन. भोळेपणा फक्त सोशल सिच्युएशनमध्ये नाही, आर्थिक बाबतीत देखील दिसतो. अति खर्च टाळा. मित्रांचा दबाव किंवा फॅशन ट्रेंडसाठी पैशाचा वापर टाळा. सेव्हिंग आणि इन्कम. पैशाचे छोटे पण नियमित प्लॅन करा. पैसे गुंतवताना रिस्क आणि फायदा दोन्ही विचारात घ्या. स्मार्ट खरेदी करा. ऑफिसवर लगेच विश्वास न ठेवता तुलना करा. उदाहरणार्थ, नवीन फोन घेताना रिव्ह्यूज वाचा, इतर पर्याय तपासा. भाग 11. नकारात्मक लोक टाळणे. भोळेपणा असलेल्या लोकांचा फायदा होतो, पण स्मार्ट लोक सकारात्मक लोकांसोबतच राहतात. नकारात्मक लोक तुमचं मन खालवतात, आत्मविश्वास कमी करतात. स्मार्ट अप्रोच. नकारात्मक लोकांशी मर्यादित संपर्क करा. फक्त आवश्यक सिच्युएशनमध्ये संवाद करा. भाग 12. आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय. स्वतःची योग्यता ओळखा. तुमचं काम, गुण आणि कौशल्य आठवा. प्रत्येक दिवस स्वतःला आठवण करून द्या की मी सक्षम आहे. स्मॉल स्टेप्सने सुरुवात करा. रोज एक लहान निर्णय ठरवा आणि तो नीट पूर्ण करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. फेल्युअरला स्वीकारणे. चुका होणे नैसर्गिक आहे. फेल्युअरपासून शिका, पण त्यात अडकू नका. भाग 13. स्मार्ट सोशल मीडियाचा वापर करा. स्मार्ट सोशल मीडिया यूज. सर्व लोकांवर विश्वास ठेवू नका. माहिती तपासा. खोट्या गोष्टींवर विश्वास टाळा. सोशल मीडिया फक्त माहिती आणि नेटवर्किंगसाठी वापरा, भावनांसाठी नाही. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या TA मोटिवेशनला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की मी भोळेपणा सोडेन.
पुन्हा भेटूयात आपल्या टी ए मोटिवेशनवर. धन्यवाद.